मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्यासोबत होत नाही तोपर्यंत कदाचित आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व किंवा गांभीर्य समजतच नाही. आपल्या देशामध्ये रोज हजारो लाखो लोक मरतात. खरंच कोणाला कोणाची पडलेली आहे का? मी तुम्हाला एक कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओची लिंक देईल. प्लीज तुम्ही ती व्हिडिओ बघा. सगळ्याच गोष्टी परत परत बोलून काही अर्थ नाही, कारण माहीत पण नाही आहे किती लोक कोणाला किती सिरियसली घेतात आणि किती काही गोष्टींचा विचार करतात. लाँग स्टोरी शॉर्ट, आल्या दिवशी आपल्या देशामध्ये ॲक्सिडेंटच्या केसेस इतक्या वाढतात आणि वाईट सगळ्यात जास्त तेव्हा वाटतं जेव्हा लहान लहान मुलांच्या हातामध्ये गाड्या दिल्या जातात आणि त्यांच्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जातात, जे की कुठेतरी एखाद्या आईचे किंवा वडिलांचे एकटेच आधारस्तंभ असतात. आणि अशा वेळेला ना खरंच शब्द पण निघत नाहीत की नक्की काय बोलावं ह्या सगळ्या परिस्थितीवरती. ज्यांना दखल घ्यायची आहे ते काय करतात आणि ज्यांनी कॉमन सेन्स वापरून निर्णय घ्यायचा आहे ते तर कायच करतात, देवालाच ठाऊक. आणि मग जेव्हा असे विदारक दृश्य समोर येतात, त्यांचे आईवडील अगदी मनाच्या कोपऱ्यापासून रडतात आणि सांगतात की त्यांची व्यथा काय आहे, त्यावेळेला खरंच ते बघवत पण नाही आणि ऐकवत पण नाही. हेल्पलेस फील होतं ते अजून वेगळं, की आपण काय करू शकतो. जिथे व्यवस्था सुधारली गेली पाहिजे तिथे तुम्ही आणि मी खरं तर बरंच काही करू शकतो. पण ठीक आहे, तात्पुरता हा व्हिडिओ जरी शेअर करता आला, नक्कीच हा किंवा जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो कोणताही, तर खरंच खूप बरं होईल. पालकांनो, आपल्या मुलांच्या हातात गाड्या देताना खूप विचार करा. कदाचित तुमच्यासाठी एखाद्या गोष्टीचं झालेलं नुकसान नसावं, पण समोरच्यासाठी एखाद्याचं आयुष्य पणाला लागलेलं असू शकतं. आणि कधीकधी खरंच विचार करावा असं वाटतं की आपल्या देशात माणसाच्या जीवाला किंमत आहे की नाही. ठीक आहे, हा तर वेगळा बोलण्याचा एक मुद्दा होईल. यावर खरंच मी बोलू इच्छिते, पण आता नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, जी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्लीज शेअर करा आणि सुखरूप राहा. काळजी घ्या स्वतःची, आपल्या माणसांची, आणि प्लीज अलर्ट राहा. हे जे बेधुंदपणे आणि कोणाचाही विचार न करता गाड्या चालवणारे लोक असतात त्यांचा आपण खरंच माहीत नाही काही करू शकतो की नाही. पण आपण स्वतः आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींबद्दल जागरूक असू किंवा थोडं सेल्फ कॉन्शियस राहून आणि अलर्ट राहून की आपल्या आजूबाजूला काय होतं आहे. स्वतःचा जीव जरी वाचवू शकलो तरी खूप आहे. प्लीज काळजी घ्या. जय महाराष्ट्र.